जवळगावची बदनामी थांबवण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट, मीडियातून रंगवले जाणारे चित्र वेगळे, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या बार्शी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे संवेदनशील गाव म्हणजे जवळगाव. तालुक्याच्या प्रत्येक पटलावरती प्रसिद्ध असलेले हे गाव सध्या अवैध व्यवसायामुळे चांगले चर्चेत आले आहे. दरम्यान गावातील ग्रामस्थांनी जेवढे मीडियाद्वारे चित्र रंगवले जात आहे ती परिस्थिती नसून गावची बदनामी केली जात असल्याचे सांगितले. याबाबतचा एक पोलिसांसह ग्रामस्थांची एक बैठक झाली असून वैराग पोलिसांना एक निवेदन देण्यात आले असून गावची बदनामी थांबवण्यासाठी वैराग पोलीस ठाण्यामध्ये सक्षम तक्रारदारासह ग्रामस्थांना एकत्र बोलवावे असे सुचवण्यात आले आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये गावातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह सामान्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत. राज्यस्तरावरील पदांसह तालुक्याच्या सभापती पदाला गवसणी घालणाऱ्या जवळगावकरांच्या ऐश्वर्य जवळगाव मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ओळख बनली आणि जवळगावकर स्थिर देखील झाले. मात्र आता गावामध्ये दारूचा महापूर आणि गुटखा विक्री राजरोसपणे होत असल्याच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. याचा अनुभव देखील या गावातील ग्रामस्थांना आला असून त्यांनी मीडियासमोर येऊन अशी कोणतीही परिस्थिती जवळगावमध्ये नसल्याचे सांगितले आहे. माझं नाव किरण भागवत ढेंगळे. मी ज्योतिबावाडीचा तंटामुक्त अध्यक्ष आहे. पण बदनामी की बाबा बेफाम तुमच्या गावामध्ये दारू विकली जाते, अमुक होतंय तमुक होतंय, हे विनाकारण म्हणजे प्रसिद्धीसाठी करायला लागलीत लोक. पण आम्ही सांगतो की बाबा आमच्या गावात कुठंही दारू वाईट धंदे म्हणजे बाबा गांजा गुटखा चरस असं विकलं जात नाही. किराणा दुकानामध्ये सुद्धा समजा कुठलंही समजा अशा गोष्टी ठेवल्या जात नाहीत. पण आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली की परगावचे लोक जर समजा आमच्या गावाकडे बघायचं म्हणलं तर हे पेपर वाचून आता आम्ही परगावला गेलो तर तुमच्या गावामध्ये लय दारू धंदे चालू आहेत असं ऐकायला मिळतंय, पेपरला बातमी आहे. ह्याच्यावर आमचं परिस्थिती आम्ही विचार केला तर आमच्या गावामध्ये 100-150 मुलं बिगर लग्नाची आहेत. ही सगळ्या गावामध्ये समस्याच आहे. पण आमच्या गावामध्ये परत अजूनही मोठं संकट आले. तर हे विनाकारण संकट आहे. तरी ह्या संकटाचा आमच्या गावाचा दारूचा कसला संबंध नाही. आमच्या गावामध्ये दारू कुठलीही विकली जात नाही. ही आम्ही सगळ्या गावाच्या वतीने मी वैयक्तिक बाबा तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मी सांगतो तुम्हाला. सुरेश कापसे, सामाजिक कार्यकर्ते, ज्योतिबाची वाडी. माझ्या गावामध्ये कुठलाही अवैध व्यवसाय नाही. या ठिकाणी कुठलीही दारू विक्री होत नाही. संपूर्ण किराणा दुकानामध्ये ही गुटखा काय ड्रग्स किंवा आपू गांजा चरस असलं काय मिळत नाही. या ठिकाणी हे गाव बार्शी वैरागनंतर ज्योतिबाची वाडी हे तालुक्यातलं अत्यंत संवेदनशील गाव असून या ठिकाणी हे गाव ग्रामपंचायत स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यात दुसरं आलेलं आहे. त्यामुळे हे गाव अतिशय सुंदर, या गावची रचना सुंदर असून या ठिकाणी कुठलाही 2 नंबर धंदा, कुठलाही बेकायदेशीर दारूधंदा होत नाही. नागनाथ देंडे माझं नाव. मी किराणा दुकानदार आहे. माझ्या दुकानात काय सगळं मी विकतो, फक्त गोवा गुटखा हे असलं नाही आहे. तरी पण माझे तंबाखूसाठी गिऱ्हाईक येतं आहे तर त्या तंबाखूच्या ह्याच्यावर माझा दुसराही धंदा म्हणजे पान सुपारी हे होतं धंदा होतो. पण या 8-15 दिवसात माझ्याकडं पोलिस येते, दुकान तपासतात, हे तपासतात, घर तपासतात आणि जातात. या गावची मी सरपंच आहे. आम्ही सर्वांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतलेला आहे. त्याच्यामुळे गावामध्ये दारूबंदी आहे. मामा गावात दारू विक्री जाते का? मामा काय बोलत नाहीत की दारू विकतच नाही, काय बोलावं. दारू गुटखा वगैरे विकला जाते का? आमच्या गावात नाही काय नाही ना मिळत. मिळतंय का हो? नाही काहीच काही भेटत नाही. दारू ना गुटखा ना पेट्रोल ना काय नाही.